नमस्कार मित्रांनो, तर आपल्या या ज्योती पाटील मिनी ब्लॉगमध्ये तुमचं मी स्वागत करते। आणि आज आमचा दातिवलीला कार्यक्रम आहे खेळ पैठणीचा। तर ही अशी रेडी झालेली आहे मी आणि निघालेली आहे। वाजले 7:30, तिथे आपल्याला 8-8:30 पर्यंत बोलवलंय। 1 तास 1.5 तासाचा प्रवास आहे। किती काय आता काय बघा किती। तर मित्रांनो, आजचा हा मिनी ब्लॉग आहे ना, हा खास करून सर्व कलाकारांसाठी आहे, माझ्यासाठी पण आहे आणि सर्वांसाठी आहे। का? कारण सर्वजण बोलतात ना, अरे ह्यांना काय रील स्टार आहेत, ह्यांना जाऊन ह्यांना फुकटचे पैसे भेटतात। तर तुम्हाला आज दाखवते आमच्या या खेळ पैठणीच्या मध्ये किती मेहनत असते ते तुम्हाला खरंच सांगते। आता इथे वाजले 7:30। तुम्ही फक्त टायमिंग बघा, संध्याकाळचे वाजले 7:30। मला तिथे 8ला पोचायचं आहे, पण तरी मी आता घाईघाईत निघते, कारण घरातली पण कामं असतात, घरात जेवण वगैरे करून निघायला लागतं। आता मी इथून निघालेली आहे, मला जायचं आहे दातिवली दिव्याला। हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हा व्लॉग खास करून त्या लोकांसाठी आहे जे बोलतात, अरे तुम्हाला काय फुकटचे पैसे भेटतात, तुम्ही काय सर्वजणच कमवता। पण या कमवण्याच्या मागे सुद्धा मेहनत आहे, कष्ट आहे। कोणतीही कमाई फुकट भेटत नाही। तर आमचे जे कष्ट आहेत ना खेळ पैठणीतले, सर्व तुम्हाला दाखवणार शेवटपर्यंत। घरी येईपर्यंत व्लॉग असेल हा, तर सर्वांनी बघा आणि नक्की लाईक करा। चला आता लगेच मी निघते। गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। चला। आणि लगेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। लवकर जाईल। मस्त चला सांभाळून चला, आरामात चला, हळू बसा, जाऊ नका पुढे, बसा, चल मागे चल। माझी बाई मी सांगेन तेव्हा जायचं, बसा, चलत राहू बघा, पाय जाऊ नको, खाली बसा। चला पुढे चला हनुमान मंदिराचा 3रा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाचा या कार्यक्रमाचा शेवट महिलांच्या खेळ पैठणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून होतोय। महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तसं म्हटलं तर महिलांनी प्रतिसाद दिला त्यापेक्षा महिलांना खेळवत ठेवणं आणि नाचवण्याचं जे काम तुम्हा दोघींनी केलंय, तसंच तर खेळ पैठणीची ही परंपरा महाराष्ट्रात खूप आधीपासून चालू झाली आहे। विविध समाजाचे आणि विविध क्षेत्रातले लोक हे खेळाचं आयोजन करत असतात, पण माझ्या समाजाच्या 2 महिला या क्षेत्रात येऊन एक वेगळ्या पद्धतीने हा खेळ आयोजित करतायत। सगळ्या महिलांना खेळवत आणि 2 ते 2.5 तास एक ठिकाणी बसून ठेवतात। असं म्हणतात की महिला एका ठिकाणी बसत नाही, पण त्या महिलांना एका ठिकाणी बसून ठेवण्याचं काम तुम्हा दोघींनी केलंय। आपल्या आगरी समाजाची संस्कृती आणि परंपरा। तर अशाच प्रकारे आता कार्यक्रम संपलेला आहे आणि 1 वाजलेला आहे। तुम्ही बघू शकता मागे सगळेजण आता चाललेत घरी आणि आमचा आता पॅकअप झाला आहे, पण आम्हाला सगळं बाय करून निघायला लागतंय। अवतरण तुम्हाला समजलं असेलच किती हालत आमची झाली असेल। तर घरातली सर्व कामं करून येऊन आम्ही इथे एवढ्या सगळ्या बायकांना हसवतो आणि लोक अशी बोलतात का तुम्ही कमवता, तुम्हाला कसली कमी आहे, अजून खेळ बाकी आहे। आता 1 वाजले, घरी जायला मला अंबरनाथला घरी जायला मला 2 वाजतील इकडनं। तर तुम्ही विचार करा काय आलं, तर रस्ता एवढा सामसूम असतो। पुढचा अजून ब्लॉग आहे, घरी जाईपर्यंत तुम्हाला मी ब्लॉग दाखवणार। का? कारण ही मेहनत असते। हा जो आहे ना पसीना, हा सगळा गाळायला लागतो, तेव्हा 2 पैसे भेटतात। आणि 2 पैसे आम्ही जे कमवतो ना, आमच्या फॅमिलीसाठी कमवतो। म्हणजे बोलतात ना का तुम्ही पैसे कमवता, तुमची लाईफ मस्त आहे, आमची लाईफ तुमच्यापेक्षा पण खराब आहे। आम्हाला घरातलं सगळं करून इकडे उभं राहायला लागतं। म्हणून कमेंट्स करणारे आणि बोलणारे विचार करून बोला। जरी 2 पैसे कमवतो ना, तर आम्ही मेहनत करतोय आणि मेहनतीने कमवतो। तर चला आता सगळे मागे इथे बस
तर मस्तपैकी इथे लिचीचा ज्यूस दिला आम्हाला पियायला आणि सर्व नाश्ता करायला बसलेत. जेवलो ना आम्ही, कारण आम्ही कार्यक्रमामध्ये जेवत नाही, पण त्यांनी आमची सोय ठेवली आहे बघा. सगळं वेफर विपर लापशी द्यायला घेतली आम्हाला. आंबे कापलेत, इकडे लापशी अनुराधा खाते. आणि आता निघतो आम्ही. 1:30 वाजला आहे. तर आता रात्रीचे 1:30 वाजलेत. आम्ही आता लापशी, आम्ही जेवलो नव्हतो पण आता लापशी खातोय. आणि घरी किती वाजता पोहोचाल तुम्हाला दाखवते. ब्लॉग बघा शेवटपर्यंत. तर आता आले मी घरी आणि घरी आले आणि वाजलेत किती तुम्हाला दाखवते. या वाजलेत 2:30. आता घरी आल्याच्या नंतर हे सर्व मेकअप काढायचं आहे. मेकअप काढणार आणि पहिले वॉशरूमला जाणार, कारण 5 वाजता जी साडी घातली त्याच्यानंतर तर रात्री 2:30ला ती सुटते माझी साडी. आणि त्याच्यानंतर मला वॉशरूमला जायला भेटतं, मला अनुराधाला. तर आता वॉशरूमला जाईल, त्याच्यानंतर फ्रेश होईल. म्हणजे मला 3-3:30 वाजतीलच फ्रेश व्हायला. झोपणार कधी, परत एडिटिंग करायची असते. एडिटिंग करायला मोबाईल आपण खाली करायचा असतो. पूर्ण दिवसभराचं जे जमवलेलं असतं त्याच्या व्हिडिओ एडिट करायच्या. सांगा किती काम आहे. आणि मग तुम्ही बोलता का तुमचे जीवन मस्त आहे, तुम्हाला सहज पैसे मिळतात. नाही, सगळ्या गोष्टीमध्ये कष्ट आहे. मग ते काही असो, सिंगर असो, ॲक्टर असो, सर्वांचं जीवन, आमचं कलाकार लोकांचं जीवन आमचं असंच आहे, धावपळीचं. आणि घरी येऊन पण आम्हाला आराम नसतो, आम्हाला कामं असतात. चला, ब्लॉगला लाईक करा, कमेंट्स करा. आणि आता मी ब्लॉग संपवते, कारण खूप दमले मी, खूप दमलेली आहे. आणि उद्या परत आमचा पनवेलला कार्यक्रम आहे. तो पण सकाळी मला 10 वाजता पुन्हा रेडी होऊन जायचं आहे. तर तो दुपारी आहे उन्हामध्ये. त्यासाठी आता मी झोपते. बाय. लाईक करा, कमेंट्स करा आणि असाच सपोर्ट राहू दे.